रत्नागिरीचा जो मेळावा झाला ना, रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, कोल्हापूर, सातारा, कराड, म्हाडा या सगळ्या भागातून जवळजवळ 350 एसट्या भरल्या आणि त्या रत्नागिरीला घेऊन आले होते टिमकी वाजवायला. बचत गटवाल्या होत्या महिला. बचत गटाच्या महिला, हो बचत गटाच्या महिला. नंतर काही ठिकाणी पैसे नाही दिले आणि भांडणं पण झाली. राजापूर केवढी मोठी स्टोरी केली. वाघ आला रे. कसला वाघ? हा कोल्हा. ही वाघाची औलाद शिवसेना भवन मध्ये बसलेली आहे आणि जे कोल्हे होते ते कोल्हेकुई करायला तिकडे गेलेले आहेत. त्या कोल्हेकुईची काळजी करण्याचं आपल्याला कारण नाही आहे, अजिबात कारण नाही आहे. मी ठरवलं की कोणत्या परिस्थितीमध्ये लांजामध्ये उद्धव साहेबांची जाहीर सभा लावायची, माननीय आदित्यजी ठाकरे यांची राजापूरला सभा लावायची. आता उद्धव साहेबांची सभा, आदित्यजींची सभा नको म्हणाले. नको, मला सभेची गरज नाही. त्याच वेळेला यांचा पराभव निश्चित झाला होता. त्यामुळे विनायक राऊतला जबाबदार तुमच्या समाधानासाठी धरा. रत्नागिरी जिल्हा पुन्हा एकदा भगवामय करायचा. राहिला सिंधुदुर्ग, ते टिल्लू मिल्लू जिल्लू तिघे जण आलेले आहेत. एक कोंबडी चोर, एक बकरा चोर, एक गाढव चोर. ते सिंधुदुर्गाचा पालकमंत्री काय धमकी देतो म्हणे, युबीटीच्या ग्रामपंचायतीला एकही निधी देणं, एकही पैशाचा निधी मिळणार नाही. मी विचारलं तुमच्या बापजादाचा निधी आहे का तो? रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका.